गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा। आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकित। आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध। आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा। विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवांची यदक्षर मनाख्ययम मानंदम मज केवलम, श्रीमान निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये। आता हृदय आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी संतश्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा भक्तीचा जिव्हाळा जाणणाराला दैववान ही पदवी देणारा, दैववान असलेल्या भक्तांशिवाय पंडित ज्ञानी शहाणा यांना न मानणारा, नामरूपाच्या ठिकाणी ज्यांचं चित्त जडलंय त्यांचाच दास अंकित होण्याची प्रार्थना प्रतिज्ञा करणारा आणि नवविधा भक्ती जाणणाऱ्यांना शुद्ध म्हणणारा, भक्तांची लक्षणं सांगणारा अभंग आहे। विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। ग्रामस्थ मंडळी हिंगणवेडे भाविक भक्तांच्या सहकार्यानं अनेक वर्षापासून चाललेला भव्य दिव्य सोहळा अंतर्गत आजची या वर्षीच्या सप्ताहातली 5व्या दिवसाची कीर्तन सेवा। उपस्थित आदरणीय बाबा आहेत, आमचे काळे महाराज आहेत, चिंतामणी महाराज आहेत, आपले गावकरी सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळ आहे, मृदंगाचार्य किरणजी महाराज आहेत, तुम्ही सर्व मंडळी विनेकरी दोन्ही चोपदार, श्रीराम साऊंड सिस्टीम अत्यंत उत्कृष्ट, टाळ्या वाजवा। थोडा मला बास कमी करा, ट्रबल द्या, थोडं आमचं स्वरयंत्र बिघडले जरा, तुमचं चांगलं आहे आमचं बिघडले। तुम्ही सर्व पितृतुल्य भाविक देवता, तरुण मंडळ, माता भगिनी सर्वांच्या देखण्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला प्राप्त झालेली भव्यता आणि दिव्यता। विठाला मानवी जीवनामध्ये महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाची भक्ती आहे। भगवान ज्ञानोबा म्हणतात, भगवंताच्या मुखातले उद्गार, माझिया भक्तिवीन जळवते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। माझी भक्ती नसेल तर त्या जीवनाला दगड म्हणायचं। किंवा आणखी प्रमाण आहे, भक्तिविने पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही। मानवी जीवनात भक्ती असेल तर भक्तीच्या जोरावर आबाचा भगवान होतो, भगवानचे भगवान बाबा होतात आणि भगवान बाबाचे राष्ट्रसंत म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात नाव पोहोचते। जीवनात भक्ती लागते। एक सामान्य शेतकरी कुटुंबातलं जीवन असामान्य पदापर्यंत प्राप्त होतं फक्त भक्तीच्या जोरावर। विठाला तीन लोकांची चरित्र प्रेरणा देतात। एक महापुरुषांचं चरित्र, दोन संतांचं चरित्र आणि तीन देवाचं चरित्र। महापुरुषांचीही चरित्र आपण वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे। शिवराय वाचले पाहिजे, संभाजी महाराज वाचले पाहिजे, सावरकर वाचले पाहिजे, झाशीची राणी वाचली पाहिजे। यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात। आध्यात्मिक चरित्रात संत अभ्यासले पाहिजे, संतांकडे पाहून जगण्याचा दृष्टिकोन कळतो। सोपं विचारतो तुम्हाला, आपण दररोज आरशात पाहतोत ना? कशामुळं? आरशाला बरं वाटावं म्हणून। आपल्या तोंडाला काळं लागलेलं असावं हे बघून लोकांनी हसावं, नंतर आपण पुसावं, हे काही बरं नाही।
म्हणून आपल्या तोंडाला तपासण्यासाठी आरसा बघायचा. अगदी तसंच आपल्या जीवनाला एखादा काळा डाग विकाराचा लागलाय का ते पाहण्यासाठी संत रूपी आरशामध्ये डोकावून बघायचं. संत आरशात स्वतःला तपासायचं. हरपल्या आपण आपे पावे ते संता ते पाहता दिवसावे म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर संतांचा अभ्यास केला पाहिजे. आपण स्वतःला विसरलेली माणसे. पटवून देतो मी तुम्हाला. दादा तुम्ही कोण आहे? माणूस आहेत, मला माहीतच नव्हतं. दादा म्हणले माणूस आहे तुम्ही. हा त्यांनी बरोबर पुढचं नेला होता. ते दत्तू भाऊ आहेत म्हणले. तुम्ही चौबदार म्हणा ना, काय अडचण. दादा कपडे घातलेतच म्हटल्यास काय. ते टेम्पररी दिसायलेत पण दोघं, परमनंट नाहीत. सप्त्यापुरते टेम्पररी केलेत ते दोघं. हे परमनंट आहेत. नाही नाही नाही, चौबदाराचा ड्रेस कायम स्वरूपी का असं विचारलो. हा सप्ताहपुरता, मग ह्याला टेम्पररी म्हणायचं. 12 महिने हे फिरत नाहीत. हा विनेकरी फिरतात आजूबाजूला. मला टेम्पररी आणि परमनंट लवकर कळतात. जाऊ द्या. आता तुम्ही दादा माणूस म्हणाले, ते दत्तू भाऊ म्हणाले, हे चौबदार म्हणाले. आणखी तुम्ही बसलेले, तुम्हाला कोणाला विचारलं तुम्ही शेती करत असल्यामुळं शेतकरी म्हणाल. खरं सांगू का, शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. फार्मर मी त्याची एक वेगळी व्याख्या काढली. फार्मर फार करतो आणि शेवटी मरतो, त्याला फार मर म्हणायचं. आणि बघा ना महाराज, सगळे धोरणं आपल्या विरोधात आहेत का नाही. शेतकऱ्याकडे कांदा असू द्या, भाव 2500च्या पुढे जात नाही. आणि शेतकऱ्याचा कांदा संपू द्या, 6च्या आत मिळत नाही. आत्ता 6000 चालू असेल भाव. आता कांदा कुठे आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे होता तेव्हा 2200. द्राक्षाचं तर असं गणित झालं ह्या 5 वर्षात महाराज. द्राक्ष येईपर्यंत 100 आणि द्राक्ष आले की 46 35. शेतकरी फार करतो आणि शेवटी मरतो. जाऊ द्या, मला तेही नाही सांगायचं. तुम्ही मला विचाराल, जाऊ द्या महाराज आमचं तुम्ही सांगा कोण. मी म्हणाल ह्यांनी म्हटले तसं माझं नाव सांगल तुकाराम. पण प्रश्न हा आहे, जन्मलो तेव्हा मी तुकाराम होतो का? नाव ठेवलं असेल ना आमचं, आम्हाला नाही. उपजली या बाळकासी नाव नाही, ठेविलेनी नावे सिवो देतो. आता आम्हाला नाव ठेवलं, आमचं नाव ठेवलं. सगळ्यांचं ठेवतात. तुकाराम ठेवलं. या शरीराचं नाव तुकाराम म्हणून आज हिंगणवेड्यात तुकारामचं कीर्तन सुरू आहे. समजा याचं नाव आई वडिलांनी जर दगड्या ठेवलं असतं तर आज इथं कीर्तन कोणाचं झालं असतं? दगडू दगडू महाराज म्हणा ना. असं असतं काय? दगड्या कीर्तन करतो काय कुठं? त्याला दगडू महाराज तेवढ्या पुरतं तर म्हणा. याचं नाव धोंड्या असतं तर धोंडेराम म्हणा. धोंड्या म्हणू नका, धोंडेराम म्हणा. त्याला महाराज लावा पुढं. याचं नाव गोट्या असतं तर हा गोटोराम महाराज. मग आपण स्वतःला विसरलोय. हे आपल्या देहाचे नाव आहेत, हे आपलं खरं नाव नाही. आपलं खरं स्वरूप काय संतांना पाहिल्यावरच आपल्या लक्षात येईल. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारी, आहे ठाऊक कसं भाग्य या संता, तुझा अनेक नाही मागू का. मी तत्वतः वासुदेव आहे हे संतांना विचारल्यावर मला लक्षात येईल. म्हणजे संतांचं वर्णन स्वतःला तपासण्यासाठी करायचं. आणखी एक फायदा असतो संत वर्णनाचा. हा पुण्यवत भावे
सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे म्हणून, किंवा निघे माझी वाचा तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे म्हणून. महापुरुषही महत्वाचे आहेत, संतही महत्वाचे आहेत. मी तर नेहमी सांगतो महाराज, महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी एकदा तरी छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचलं पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून 500 मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं आणि 500 मावळ्यांना घेऊन सुरू झालेला प्रवास 1 दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचवला. चरित्र वाचलं पाहिजे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आपण मानवंदना दिली पाहिजे, त्यांची चरित्र अभ्यासली पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या कुठल्याही जवानाला विचारा, तुला काय वाटतं बाबा? तो 2च वाक्य सांगतो. तो म्हणतो, महाराज सीमेवर उभा असताना माझ्या 2च इच्छा असतात. जिवंत राहिलो तर तिरंगा फडकताना पाहिला पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. तो देशाचा जवान जगतो तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरतो तिरंग्यात गुंडाळून गावाकडं येण्यासाठी. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. शूर दोन्ही बाजूनं कामाचाच आहे. मरता मुक्त झाला मान दोही पक्षी भला. मरता मुक्त झाला आणि जगला तर मान पावे म्हणून एक गोड वाक्य सांगतो. देशाचा जवानाप्रती आदर ठेवायचा. हे गायक लोक आहेत, मला आदर आहे. वादक खूप आदर आहे. कीर्तनकारांप्रती तर नितांत आदर आहे. पण त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, गायक वादक कीर्तनकाराप्रती मला जेवढा आदर वाटतो त्याच्यापेक्षा दुप्पट आदर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो. मला सांगा, वाटावा की नाही वाटावा? वाटलाच पाहिजे. सगळ्यांनी आपण 2 लोक विसरायचे नाही, एक जवान आणि दुसरा किसान. आपल्याला अन्न देणारा किसान विसरायचा नाही आणि आपल्या जीवाचं रक्षण करणारा जवान विसरायचा नाही. एक वेळ मंदिर दिसल्यावर आपण हात नाही जोडले तरी चालेल, देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला सॅल्यूट आणि नमस्कार केल्याशिवाय राहू नका. ह्या भावनेनं मी तरी जगतो, आपण जगावं. कारण महापुरुषांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. दुसरं मी संत सांगत होतो. भगवान बाबाचं जीवन एक सामान्य कुटुंबातलं जीवन. श्रीमंत घरी जन्म, 5 भावांचा परिवार. तुबाजी पाटील सानपाचे हे 4 नंबरचं मूल. वय वर्षे 7 असताना आई बरोबर नारायणगडावर गेले. नगद नारायण महाराजांची बीड जिल्ह्यात फार मोठी समाधी आहे. बीड जिल्ह्याची पंढरी म्हणून नारायणगडाकडे पाहिल्या जाते. त्या गडावर माणिक बाबा नावाचे महंत. दसऱ्याचा दिवस आई सोबत 7 वर्षाचा आबाजी पोहोचला. बाबाचं नाव आबाजी होतं. 7 वर्षाचा आबाजी गडावर पोहोचला. दसऱ्याच्या दिवशी अनुग्रह दिला जातो गडावर. आताही भगवान गडावर ज्याला
गडाची दीक्षा घ्यायची, शिष्यत्व पत्करायचे, त्याला शास्त्रीजी दसऱ्याच्या दिवशी माळ घालतात, गुरुमंत्र देतात आणि भगवान गडाचं शिष्यत्व बहाल करतात. महाबाजी पोहोचलाय. काही लोक रांगेत बसलेले आहेत, काही उभे आहेत. बाबा त्यांना गुरुमंत्र देत आहेत, माळ घालतायत. आता हे 7 वर्षाचं लेकरू रांग तोडून गेलं. माणिक बाबा पुढे जाऊन उभा राहिलं, बाबा यांच्यासारखी मला सुद्धा माळ घालायची, मला तुमचा शिष्य व्हायचंय, मला गुरु दीक्षा द्या. त्यावेळेला माणिक बाबा म्हणले, हे बघ, माणिक बाबाच्या हातानं माळ घालायची तर मोठं व्हावं लागतं, पोरासोरांना माणिक बाबा माळ घालत नसतात. 7व्या वर्षी ज्ञान होतं महाराज भगवान बाबा. वाद घातला. कोणी सांगितलं वयानं मोठंच व्हावं लागतं. परमार्थ जर वयावर अवलंबून असता तर 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसते, 32व्या वर्षी शंकराचार्य समाधीस्थ झाले नसते आणि 42ला सगळा परमार्थ पूर्ण करून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नसते. 14 वर्षाच्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाचा कान धरला नसता. बाबा बघू लागले, 7 वर्षाचं लेकरून बोलतं एवढं चुनचुनीत. बाबा म्हणले, आला मोठा ज्ञान शिकवणारा, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तिरका. आला मंत्र घ्यायला. माझा गुरुमंत्र घ्यायचा तर काहीतरी पराक्रम करावा लागतो. भगवान बाबा म्हणले, सांगा काय करावं लागतं. माणिक बाबांनी सांगितलं, जा त्या नगद नारायण महाराजाच्या शिखरावरून खाली उडी टाक, मग तुला मंत्र देतो. पडत्या फळाची आज्ञा मानली, लेकरू गेलं महाराज. बाबाला वाटलं कशाचं वर जाणार आणि उडी टाकणार. बाबा त्यांच्या छंदात रमले, माळी घालू लागले. इकडं लेकरू शिखरावर. लोकांनी आरडाओरडा सुरू केला, अरे कोणाचं कार्ट आहे ते, वर कशाला गेलं. काय म्हातारे हातात जोडे घेऊन, कार्ट या खाली उतर नाही तर जोड्यानं मारील. वरून त्या लेकरानं सांगितलं, माणिक बाबांनी सांगितलंय, जा त्यांना सांगा आबाजी शिखरावर गेला म्हणा उडी टाकायला. कोणतरी माणिक बाबाला सांगितलं. माणिक बाबा धावत बाहेर आले. हे पोरा, असं काही करू नको. तो म्हणला, नाही बाबा, तुम्ही म्हणलात ना उडी टाकणार. दोन्ही हात जोडले. तिकडं कोणीतरी आईला सांगितलं, कौतिकाबाई सोबत आलेली, पाटलीनबाई तुझा आब्या शिखरावर. आईनं तिथूनच हंबरडा फोडला, आब्या असं काही करू नको. तोपर्यंत बाबांनी दोन्ही हात जोडले, नगद नारायण महाराजाला नमस्कार केला, गुरुदेवाच्या नावाचा जयघोष केला. माणिक बाबा महाराज की अडकन उडी टाकली. आईनं हंबरडा फोडला. पाय मोडला का हात मोडला, डोकं फुटलं का कंबर मोडली. अडकन जमिनीवर आईनं अंग टाकलं. गडाबडा लोळायला लागली. दातखीळ बसली. मूर्छा आली आईला. बायकांनी तोंडावर पाणी शिंपडलं, सावध केलं. आई धावतच आली, माझं बाळ, माझा आबा. तिकडून माणिक बाबा धावत येतात. तोपर्यंत लेकरू उठून उभा राहिलं. लेकरू उठून उभा राहिलं. आई जवळ गेली, सगळं अंग पदारानं पुसून घेतलं. पाय लागली, हाताला लागलं का बघू दे, पायाला लागलं का बघू दे, हात लांबव, पाय सरळ कर, आ कर, जीभ दातात अडकली का बघू दे, चक्कर येते का, मळमळ होतंय का, डोकं दुखतं का. हे लेकरू हसू लागलं. आई काही नाही झालं ग. उचलून घेतलं, पटापटा मुखे घेतले, खाली ठेवलं, माती उचलली, एकदा उजवीकडून एकदा डावीकडून उतरली, फेकून दिली. शेजारणी सोबतचा भाकरीचा तुकडा घेतला, खालून वर, वरून खाली तुकडा उतरून टाकला. सगळं माणिक बाबा बघू लागले. माणिक बाबा हसले, म्हणले, बाई शिखरावरून उडी टाकली तर त्याला खरचटलं नाही आणि त्याची तू काय नजर उतरतेस. एक वाक्य सांगतो, या लेकराला कोणाचीच नजर लागणार नाही. उलट हे लेकरू एक दिवस जगाच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही. पाठीवून हात फिरवला. माणिक बाबाने उचलून घेतलं. वारे पठ्ठ्या, मानलं तुला, झालास माझा शिष्य. आज तुला दीक्षा देणार, गुरुमंत्र देणार आणि माझा शिष्य म्हणून तुला आज प्रसाद देणार. पाठीवून हात फिरवला ना. आईला विचारलं, माय काय नाव आहे लेकराचं. आईनं पदर सावरला आणि सांगितलं, बाबा आबाजी नाव आहे त्याचं. खळखळून माणिक बाबा हसले आणि सांगितलं, आबाजी नाव वाईट आहे असं नाही,
आबाजी नाव चांगलंच आहे, पण एवढा पराक्रम करणाऱ्या लेकराला आबाजी नाव शोभत नाही. अशा पराक्रमी लेकराला भगवान नाव असलं पाहिजे. आजपासून हे लेकरू आबाजी नाही, आजपासून हे लेकरू भगवान झालं. माझा भगवान, आबाजीचा भगवान गुरूंनी केला आणि भगवानचे भगवान बाबा आणि राष्ट्रसंत बाबा स्वकर्तृत्वानं झाले. विठाला ही चरित्र वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. जोग महाराजांचं चरित्र नजरे खालून घातलं पाहिजे. 106 वर्षे झाले आमच्या संस्थेला. इतिहास आहे संस्थेचा. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. जगाच्या पाठीवरची एकमेव शिक्षण संस्था. 106 वर्ष शिक्षक पगार घेत नाहीत आणि विद्यार्थी फी भरत नाहीत. 96 वर्षाचे आमचे गुरुवरी मारुती बाबा कुरेकर अजूनही 2 तास विचारसागरचा पाठ घेतात. विद्यार्थ्याला 2 तास दररोज शिकवतात वयाच्या 96व्या वर्षी. असं एक रत्न जोग महाराजांनी महाराष्ट्राला दिले. एकदा पुण्याच्या भोवती एक खेडेगाव, त्या गावचा सप्ताह होता. तपपूर्ती होती सप्ताहाची. लोक तारीख घ्यायला गेले जोग महाराजांकडे. बाबा तारीख द्या बरं आम्हाला. बाबा म्हणले कधी आहे सप्ताह? ते म्हणले रामनवमीला आरंभ, हनुमान जयंतीला काला. जोग महाराज हसले, म्हटले बाबा त्या काळामध्ये भजन्या मिळेना की रे. सांगा गायक लोक आहेत का रिकामे? तुम्ही असलात तर सांगा, 2 सप्ते आहेत माझ्याकडे. चांगले मोठे मोठे आहेत, चांगले 35 देतो. पण नाही, मिळतच नाही त्या काळात गायक वादक. फुल अहो, ज्याने 2-4 महिन्यापूर्वी कीर्तन सुरू केलेत त्याला विचारा मग कसं. ते म्हणते डायरी फुल आहे. ते काळच असतो, माणसंच मिळत नाहीत. महाराज हसले, ही डायरी बघा. 7ही दिवसाचे कीर्तन नोंद झालेले होते, पण कार्यकर्ते नंबरे असतात. महाराज एक जण म्हणला, महाराज हे 22 तारखेचं गाव आहे ना, फक्त 50 घराचं गाव आहे. इथं तुमच्या कीर्तनाला फार तर 60 लोक जमतील. आमच्या गावची लोकसंख्या 10,000 आहे. दररोज बाहेर गावचे आणि गावचे मिळून 15,000 लोक कीर्तनाला असणार आहे. ती तारीख कट करा आणि आमच्या गावाला द्या. जोग महाराज हसले, म्हणले बाबा एका गावाला दिलेली तारीख कमी करून दुसऱ्या गावाला तारीख द्यायला मी काही 2024 मधला महाराज नाही. मी 1915चा महाराज आहे. म्हटले 2024ला महाराज असं वागतील. 2 पैसे वाढून मिळाले तर पहिल्या लोकांना कट करून दुसरीकडे जातील. लोक ऐकत नाही. महाराज म्हणले मी देऊ शकत नाही. कसे देत नाही बघू म्हणले. लोक गेले. दुसऱ्या दिवशी 2 गाड्या भरून लोक आले. महाराज तारीख. महाराज म्हणले अरे काल सांगितलं ना नाही म्हणून. कालचं काल गेलं, आजचं पत्र बघा मग ठरवा. पत्र दिलं महाराजांनी. पत्र उघडिलं, वाचलं. सामान्य माणसाचं पत्र नव्हतं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं पत्र होतं. पत्राचा मजकूर त्यांच्या लेटर पॅडवर लिहिलेला होता. जोग महाराजांचे चरणासी बाळ गंगाधर टिळकाचा सादर प्रणाम. पत्रास कारण पत्र घेऊन येणारी मंडळी माझ्या स्नेहातली, प्रेमातली, विश्वासातली आहे. त्यांचे माझे अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत. त्यांच्या गावी सप्ताहाची तपपूर्ती आहे. एक सेवा देऊन आपण त्यांच्यासह मला उपकृत करावे. कळावे आपले बाळ गंगाधर टिळक. खाली स्वाक्षरी. महाराजांनी पत्राची घडी केली, खिशात ठेवली. आता कार्यकर्ते तर जोमातच ना महाराज. कार्यकर्ते जोमात. जोग महाराज कोमात नाही बरं. फक्त कार्यकर्ते जोमात. मिशावर हात फिरवला कार्यकर्त्यानं आणि म्हणला सांगा महाराज आता देणार का नाही तारीख? आता कसं? जोग महाराज हसले आणि सांगितलं आता कसं म्हणजे काल जसं आजही तसं. तारीख मिळणार नाही. ते म्हणले मग पत्र वाचलंय, आमच्या मित्राचं आहे, पुण्यात आम्ही समोरासमोर राहतो. भेटे अंती टिळकांची मी क्षमा मागेन, पण तुम्हाला तारीख देणार. मी तत्वात तडजोड करत नाही. एका गावाला शब्द दिला. वैतागून तो कार्यकर्ता म्हणला मग आम्ही टिळकाला काय सांगावं, कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे जावं आणि काय सांगावं त्यांना जाऊन. जोग महाराज रुबाबात म्हटले जा सांगा जा तुमच्या टिळकांना. परमार्थाच्या बाबतीमध्ये हा जोग महाराज फक्त देव मान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं ऐकत नाही.
याला म्हणायचं तत्वन, याला म्हणायचं निष्ठा. अशा बातम्या पांगतात लवकर. पुणे जिल्ह्यात बातमी पांगली. एक सावकार श्रीमंत म्हटला 7 तारीख नाही ना मिळाली, पोराच्या वाढदिवसाला महाराज उभा करतो का नाही बघा. आलं आळंदीला, महाराज तारीख पाहिजे. महाराज म्हणले कधी? या महिन्यातली ही. महाराजांनी डायरी बघितली, आहे तारीख. काय कार्यक्रम? तो म्हणला पोराचा वाढदिवस. महाराज म्हणले केवढा आहे पोरगा? 4 वर्षाचा. महाराज म्हणले नक्की तुझ्या पोराच्या वाढदिवसाला कीर्तन करतो, पण यावर्षी नाही. तुझं पोरग मोठं होऊ दे, त्यानं हरिपाठ पाठ करू दे, 5-50 अभंग पाठ करू दे, हरिपाठात का होईना मृदंग वाजवू दे, नक्की पोराच्या वाढदिवसाला कीर्तन करतो. आता जर केलं आणि ते पोरग जर गुन्हेगार, दरोडेखोर, भ्रष्टाचारी झालं तर अर्ध पाप मला लागल त्याच्या वाढदिवसाचं. ते परमार्थात येऊ दे, हौसनं करतो. तो सावकार म्हणला पुढचं कोणी पाहिलंय महाराज? या वर्षी करायचंय. तुम्ही हो म्हणा, एका कीर्तनाचे 1,00,000 रुपये देतो. बाबा 2024चे लाख नाही, 1915चे लाख, म्हणजे आताचे 5 कोटी. सगळं कुठं गेलंय विचार करा ना. 2007ला सोनं 9,200 होतं. 2007. आता किती आहे? घ्यायचा नादच करू नका आता. सोनं घ्यायचं नाही, फक्त बघायचं. किती पटीनं महागाई वाढली विचार करा. मग 1915ला 1,00,000 द्यायला बुवा तयार आहे एका कीर्तनाचे. अरे 2024ला पण कोणी देईना एका कीर्तनाचे तेवढे. महाराज म्हणले बाबा मी नाही म्हटलं की नाही, मी पैशासाठी पळणारा माणूस नाही. तो म्हटला महाराज 1.5 लाख. महाराज म्हणले अरे मी काय बाजारात उभा आहे का? माझ्यावर बोली चालली का काय? मी काय विक्रीला उपलब्ध आहे का? नाही महाराज, 1 तास कीर्तन रुपये 2 लाख. महाराज म्हटले नाही म्हणजे नाही. तो वैतागून म्हटला महाराज जिंदगीभर ध्यानात ठेवाल तुम्ही, तुम्हाला एका तासाचे 2 लाख रुपये देणारा पठ्ठ्या भेटला होता. जोग महाराजही उठून उभे राहिले, रुबाबात गरजले, भाऊ तू पण ध्यानात ठेव, जिंदगीभर तुझ्या त्या 2 लाखाला दुपारी 12 वाजता ठोकर मारणारा जोग महाराज नावाचा पठ्ठ्या भेटला होता. ही चरित्र अभ्यासायची, वाचायची, त्यातून काहीतरी दिशा मिळते आणि आपल्या जीवनाची दशा पालटते. विठाला आणि 3रं चरित्र असतं देवाचं. देवाच्या चरित्रात सगळे देव आहेत, पण मुख्य 2 आपण नेहमी चिंतन करतो. देव सगळेच. अवताराच्या रासी तो हा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित. आपण 2 देवांच्या अवताराची चरित्र कथा नेहमी करतो. एक रामकथा आणि दुसरी भागवत कथा, त्यालाच म्हणायचं कृष्ण कथा. हे 2 अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण. त्यात थोडा बारकाव आहे. राम अवतार पूर्ण म्हटलाय आणि कृष्ण अवतार परिपूर्ण म्हटला. फरक साधा आहे, सोपा आहे, महिला मंडळाला लवकर कळेल. साधी पोळी आणि पुरणपोळी फरक कळला. साधी पोळी गॅसवर करायची, पुरणपोळी चुलीवर. बरोबर? तरी माना हलवू नका. पुरण आसनं पुरण नसणं हा फरक आहे. राम अवतार म्हणजे पुरण नसलेली पुरणपोळी. रामाला सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, आणि कृष्णाला सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बघा पटवून देतो. राजा दशरथाला बायका किती बोला?
4 म्हणालेत बाहेर. तीनच 4 नाही. मंथरा दासी होती का तुम्हाला बायको वाटली? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी 3च. आता दशरथाला जर 3 होत्या तर मला सांगा रामाला किती? एकच. बरोबर. मला वाटलं बापानं 3 केल्यास पोरानं 2 केल्या काय की. बरं, करायला अडचण होती का? सामर्थ्य नव्हतं का? राजे होते अयोध्येचे, ज्याला धोतर नेसता येईना त्यांनी 2-2 करून बसले. रामाला 2 करता आल्या असत्या, सामर्थ्य होतं, पण 2 करण्याचं स्वातंत्र्य रामाला नव्हतं. स्वातंत्र्य वाल्मिकी ऋषीकडे गहाण पडलं. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. राम सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे तो कृष्ण. आता मला सांगा कृष्णाच्या बायका किती? 16,108. आता दुसरा प्रश्न, 16,000 बायका असून कृष्ण ब्रह्मचारी होते का नव्हते? होते. बायका होत्या आणि ब्रह्मचारी होता. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी. त्याच्या ब्रह्मचर्यत्वाची साक्ष यमुना माता देत होती. ते जाऊ द्या. भगवान कृष्ण बायकोला सांगत होते मी ब्रह्मचारी आहे, आणि बायकांना ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तुम्ही कीर्तन झाल्यावर उग प्रयोग करून बघा घरी जाऊन. बायकोला म्हणा हे मी ब्रह्मचारी आहे. बायकोनं बेलनं फेकून हाणलं तर मला सांगू नका. फुकणी फेकून हाणली तर माझ्याकडे येऊ नका. कुठल्याही पत्नीला हे वाक्य ती म्हणाल, एवढं मोठं 5 लाख रुपयाचं लॉन्स भाड्यानं केलं होतं पप्पाने आमच्या. 2000 लोकांचं जेवण केलं होतं. 15 महाराज लोक आशीर्वाद द्यायला बोलवले होते. 4 आमदार, 2 खासदार, 2 मंत्री लग्नाला उपस्थित होते. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने 25 लाख खर्च करून तुमच्याशी लग्न लावून दिलं ना. आज आठवतंय का तुम्हाला ब्रह्मचारी म्हणून? कुठल्याच बायकोला पटणार नाही, पण कृष्णाच्या बायकांना पटत होतं, कारण कृष्ण परिपूर्ण अवतार आहे. विठाल जाऊ द्या. माझा मुद्दा चरित्र अभ्यासून असं बाबांसारख्या उंचीला जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. त्यासाठी जीवनात भक्ती लागते. मग लोक म्हणतील महाराज भक्ती पाहिजे, आम्ही भक्ती करत नाही का? सगळेच भक्ती करतो आपण. भक्ती असल्याशिवाय मंडपात बसलोय का? भक्ती असल्याशिवाय वर्गणी देतोय का? भक्ती असल्याशिवाय गळ्यात माळ आहे का? भक्ती असल्याशिवाय पंक्ती करतोय का? भक्ती असल्याशिवाय आळंदी पंढरीला जातोय का? मग सगळेच जर भक्ती करतो तर सगळेच दैववान का ठरत नाही? विठाला साधं सुटसुटीत उत्तर आहे. देवाला जी अपेक्षित भक्ती आहे ती आपल्याकडून होत. पटवून देतो सोप्या सोप्या पद्धतीनं. मला सांगा, तुम्ही देवासाठी अगरबत्ती आणता ना? मग अगरबत्तीचा सुगंध देवाच्या आवडीचा का तुमच्या आवडीचा? आपण काय म्हणतो दुकानदाराला, केवडा दे, मोगरा दे, घेवडा दे, सेवंती दे, जाई दे, जुई दे, चंदन दे, आमक दे, टमक दे. देवाला काय आवडतं कधी विचार केलाय?
बघा अजून घोटाळा. महिला मंडळ, प्रत्येक सणाला तुम्ही पुरणाची पोळी करताना केल्यानंतर गावातल्या सगळ्या देवांना एक एक पोळी पाठवताना. आपली भक्ती इतकी नमुन्याची आहे बघा. ते छोट्या छोट्या पोळ्यांना काय म्हणतात? नैवेद्य, निवद. निवद म्हणा. महिला मंडळ खरं सांगा बरं, मोठी पोळी जर मारुतीला पाठवली तर त्याचं काय पोट दुखणार आहे? छोट्या छोट्या पोळ्या, बरं पोळ्याचं जाऊ द्या, प्रत्येक त्या नैवेद्यावर एक भाजा ठेवता ना तुम्ही? नाही. वनवास वनवास. एकच भाजा टोकरून टोकरून 17 निवदाला पुरतो आणि उरलेला अर्धा भाजा हातात घेऊन पप्प्या गल्लीत फिरतो. आणि असला नैवेद्य घेऊन खरं सांगा पुरुष मंडळी, सगळे घरातले शहाणे माणसं जातात का देवळात? तिथंही घोटाळा. हाफ चड्डी हाफ तिकीट. वरून आईचा निरोप, बाळ्या जा देवाला निवद दाखवून ये. देव म्हणतो बाळ्या तू दाखव, मी बघतो, पुत्र नेते. आपल्या भक्तीतला हा घोटाळा आहे. आता पुरुष मंडळी तुम्ही सांगा, देवाला नारळ फोडायची पद्धत आहे का इकडं? मारुतीला नारळ फोडतात. नारळ फोडल्यानंतर सारं नारळ मारुतीला ठेवून आपण रिकाम्या हातानं घरी जातो, बरोबर? डोके फिरले का म्हणून आमचे 30 रुपयाला झाले नारळ. एवढा तुकडा मारुतीला आणि बाकीचं घरी. आणि नासक निघाल्यावर काय म्हणतात? देवाला मारुतीला नारळ शाबास. अरे ते बुद्धिमताम वरिष्ठम बुवा, आणि तुम्ही त्याला दुपारी बनवताय. नासक नारळ मारुतीला पावलं, त्यांनी काय गांजा वाढलाय काय? नासकी नारळ मारुतीला. न चालणारे पैसे देवाच्या पेटीत, आणि मध्ये नोटा बदलीच्या काळामध्ये बंद झालेल्या नोटा महाराजाच्या पाकिटात. वारे धंदा. आता आम्ही कुठं न्यायच्या त्या नोटा? आपली भक्ती आपल्या मनानुसार चालली आहे. भक्ती देवाच्या आवडीची झाली पाहिजे. विठाला संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संकल्पावी माया हे थोर संकल्पावी माया संसाराची हे झालेलं नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. रात्रंदिवस उच्चार हे देवाला आवडतं. आपला रात्रंदिवस होत नाही. रात्रंदिवस सोडा, कीर्तनात बसल्यावर सुद्धा होतोय का? आम्ही घसा फुटेपर्यंत ओरडतोय भजन करा भजन करा, आणि लोक म्हणते त्याचं कामच आहे ते. काय फुकट सांगायलंय का? पैसे घेऊन जाणार आहे 21,000. इशारा केला जाता जाता. सांगितलं आकडा आपलं कार्यकर्त्याला कळावं म्हणून. विठाला हो का? एक ऐका, इथं बसल्यावर जर तुम्ही भजन नाही केलं तर खरं सांगा, इथं नाही केल्यावर काय तमाशात बसून करणार आहेत का? व्यावहारिक भाषेतून सांगतो, हिरव्या चाऱ्याच्या शेजारी जर बैल बांधला, तिथं जर तो चारा खात नसेल तर नांगरटीला जाऊन खाणार आहे का? एक जण कीर्तनात बसलं, 2 तास बसला असो, आणि कीर्तन झाल्यास मित्रांना सांगू लागलं फसविलं महाराजाला. मित्र म्हणले काय फसविलं? लय आरडत होता भजन करा भजन. त्याच्या समोर बसलो असा करून, भजनच केलं नाही, त्याला फसविलं. मला काय फसविलंस तू? अरे माझे ठरलेले घेऊन जाणार आहे मी. हाते वाहे टाळी जवते आहे ती मोकळी, हाते वाहे
वाहे टाळी जवते आहे मुकली रे वाहे टाळी जवते आहे हातेव आहे कीर्तनात बसून वाजविली नाही तर वाजवणार कुठं. आणि महाराजाला फसविलं. महाराजाला काय फसविलं त्याचं त्यानं ठरलेलं गेलं घेऊन. तू फसला. बघा एक उदाहरण सांगतो. एक जणानं एसटीत बसला नाशिक पुणे. तिकीट घेतलं. ते शिवशाही गाडी AC गाडी 300 असेल ना तिकीट. मी काय गेलो नाही कधी. 300-400 काय असेल ते. तेवढं तिकीट घेतलं. तिकीट खिशात ठेवलं आणि हळूच कंडक्टरची नजर चुकवून एसटीच्या खाली उतरलं. एसटीच्या मागं जाऊन लपलं. ड्रायव्हर आलं. एसटी निघून गेली. एक जण गेला आहे लपलायस काय गबास म्हणला गाडी जाऊ दे मग सांगतो. गाडी गेली. हां सांग आता. कंडक्टरला फसविलं म्हणला मी. हा म्हणला काय फसविलं. तिकीट घेतलं तिकीट आणि एसटीत गेलोच नाही. कंडक्टरला आता खरं सांगा कंडक्टर फसलं काय हे फसलंय. येथे कोणाचे काय केले ज्याचे त्याने अनहित केले ज्याचे त्याने अनहित केले ज्याचे त्याने अनहित केले येथे कोणाचे काय केले अनहित केले ज्याचे त्याने गेले ज्याचे त्याने. तुमची जुनी म्हण घ्या. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. कंडक्टर फसलं का हे फसलं. मी कोणाचं सांगितलं हे त्याचं नाही चाललं आपलं चाललंय. तुम्ही ह्या कंडक्टरला फसवायला निघालात. भजनच केलं नाही. अरे कंडक्टर नाही फसला तू फसला. आवडे देवासी तो ऐका किंवा संकल्पावी माया. आपला घोटाळा कसा झाला एका दृष्टांताने सांगतो. एक असं हिंगणवेडेसारखं गाव. हिंगणवेडेत समजा नदीच्या पलीकडे एक इथं नदी आहे ना. हा मागेच आहे. नदीच्या पलीकडे एखादं गाव सांगा. दारणा सांगू नको माझं कीर्तन होतंय तिथं. सावळी सावळी तिथलं कोणी नाही ना इथं. एका कामच करून नसलेलंच गाव काढू आपण. वैतागवाडी तर नाही तिकडे एखादी. मग वैतागवाडी आहे असं समजा. हिंगणवेड्याला सप्ताह चालू पलीकडं वैतागवाडी. 2 गावाच्या मध्ये नदी. नदीवर पूल नाही. नावेतून प्रवास. सप्ताह रंगात आला. 5व्या दिवसापर्यंत आला. त्या वैतागवाडीच्या 4 जणांनी ठरवलं आज तुकाराम शास्त्री मुंडे यांचं कीर्तन आहे तर आपण ऐकायला जाऊ. जी टॉकीजवर नेहमी दिसतात म्हटले. आता उद्यापासून 10 दिवस बघा सकाळी 7:30 ते 9:30 जी टॉकीजवर माऊलींचं चरित्र घेऊन येतोय उद्या. 10 दिवस ज्ञानोबारायांचं बारकाईनं चरित्र अभ्यासपूर्ण चरित्र सांगितलंय. आवाजाचं थोडं त्याच्यामुळंच बिघडलंय काम. 3 दिवस सलग शूटिंग केलं. 3 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 3 दिवसाचं, दुसऱ्या दिवशी 3 दिवसाचं आणि तिसऱ्या दिवशी 4 दिवसाचं. हे 2-2 तास म्हणजे काल मी 8 तास बसलो आहे स्टेजला आणि ते रिटेक बिटेक करता करता त्याच्यात 1 तास 9 तास पूर्ण माझा गेला त्याच्यात. आणि पुन्हा अर्ध्या तास लागला आरतीच्या शूटिंगला. कालचा दिवस असा. पण चांगलं झालं आहे. प्रमो त्याचे सुटलेत. पण उद्या सकाळी 7:30 ते 9:30 2 तास झी टॉकीजवर माझ्या मुखातून माऊलींचं चरित्र ऐकायचं. उद्या सुरुवात आहे 20 तारखेपर्यंत सलग 10 दिवस. आणि खूप मोठी मंडळी सोबत बसली आहे. राधाकृष्णजी गरड गुरुजी गायला बसलेत. सदानंद मगर गुरुजी गायला बसलेत. गंभीर महाराज अवचार मृदंगाला बसलेत. महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार घेऊन सुंदर अभंग गवळणी संकीर्तन आणि माऊलीचं चरित्र. ते मग 4 जण म्हटले चला जाऊ कीर्तनाला. आता जे 4 वैतागवाडीवरनं येणार होते ते 4च्या 4 शंकर सोसायटीचे सभासद होते. शंकर सोसायटी माहीत आहे.
नाशिक जिल्ह्याला सांगायची गरज नाही, इकडं फार मोठा कुंभ असतो आणि कुंभामध्ये बहुतेक शंकर सोसायटीच्या सभासदांचाच भरणा जास्त असतो. मग ते चौघं निघाले. एक जण म्हणला बाबा आपली संजीवनी घेतली का, दुसरा म्हणला घेतली, संजीवनीच असते त्यांच्यासाठी ती. तिसरा म्हणला आपली ती पिपाणी घेतली का नळी, तो म्हटला घेतली. कपडा पण घ्या म्हणला. मी त्या एक जणाला विचारलं का रे, तर तुम्ही ते कपडा का लावता चिलीमच्या मागे. तो म्हणला वा रे वा महाराज, तुम्हाला पाणी फिल्टर लागतं, मग आम्हाला धूर डबल फिल्टर नको का. आम्ही 2 फिल्टर पट्टे लावतो म्हणला त्याच्यावर. 4 जण निघाले. 7 वाजता नदी तीरावर आले. म्हणले वेळ आहे, कीर्तन 8:30च्या पुढून सुरू होणार आहे, आपण थोडंसं आपलं सोसायटीचं कामकाज उरकून घेऊ. बसले 4 जण. मला त्यांच्यातला एक गुण घेण्यासारखा वाटतो, बाकीचं नाही. एक म्हणजे वडायचा नाही, एक गुण घेण्यासारखं आहे त्यांच्यात. ते 4 4 धर्माचे असू द्या, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, ख्रिश्चन असू द्या, किंवा 4 जातीचे असू द्या, बिचारे चिलीम बदलत नाहीत आणि कपडाही बदलत नाहीत. याच्या तोंडातली त्याच्या आणि त्याच्या तोंडातली ह्याच्या. आमचा भजना एकमेकाकडे नीट बघणं झाला महाराज. किती किती त्यांचं भूता परस्पर आहे पुढो मैत्र बसायदान जगतात बिचारे. ते पिणाऱ्यांचा चिलमेवाल्याचा हा गुण आहे. ते पिणारे बघा गलास बदलत नाहीत. ते म्हणतात अरे प्रेम वाढतं एकमेकाची घेतल्याने. माणुसकी किती जपतात बिचारे. बाकीचे दुर्गुण सोडा, पण एवढं. आणि तुम्ही मला तंबाखूवाल्याचा एक गुण घेण्यासारखा आहे. त्याला चुना जर पाहिजे असेल तर तो कुठेही जातो, कोणाकडूनही घेतो, त्याला टेन्शन नाही. कोणाचा तिरस्कार नाही, कोणाचा द्वेष नाही. वैरी सुद्धा भेटला तरी त्याला चालतो. बाकीचं जाऊ द्या. ते 4 बसले. 9 वाजेपर्यंत त्यांनी चिलीम ओढली. 9ला नाव दिसली पण नावाडी नाही. आता पलीकडं जायचं कसं. एक जण म्हणला टेन्शन घ्यायचं नाही, मी नावाडी तुम्ही पॅसेंजर. बसलं नाव वलवायला. 9 वाजता 9 ते 12 नाव वलवली त्यानं. दुसरे 2 म्हणले अरे कीर्तन संपून गेलं तरी तुझं नाव वलवणं चाललंय, तुला म्हटलं होतं जास्त ओढू नको, ताकद राहील नाही तुझ्यात, तू मागं बस, मी ओढतो काकड्याला तरी जाऊ. 12ला दुसरं बसलं, त्यानं 12 ते 3 नाव वलवली. तिसरं म्हणलं तुझ्याच्या नाही होत नाही गाड्या, मी बसतो. तिसरं बसलं त्यानं 3 ते 5 वलवली. चौथं बसलं त्यानं 5 ते 6 वलवली. 6 वाजता एक जण म्हटला रात्रभर नाव वलवतोय, नाव हिंगणवेड्याच्या काठाकडं का गेली नसल. दुसरा म्हणला हिंगणवेड्याकडे किती गेली बघू नको, वैतागवाडी किती सोडली ते बघ. पाहिलं तर नाव जाग्यावर जायचे ते. तेवढ्यात नावाडे आलं. राम 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 राम. कुठे निघालात. जायचं होतं हिंगणवेड्याला. रात्री 9 पासून नाव वलवतोय, तुझ्या नावेत काहीतरी बिघाड घोटाळा झालाय, नाव जागची हल्लेली नाही. नावाडे हसला आणि सांगितलं बुवा घोटाळा माझ्या नावेत झाला नाही, घोटाळा तुमच्या डोक्यात झालाय. तुम्ही नावेत बसलाय बरोबर आहे, नाव वलवताय बरोबर आहे, पण या नावेचा दोर त्या लिंबाच्या झाडाला बांधलाय, ते सोडायला काय तुकाराम शास्त्री येणार आहे का. त्यांना हसू नका. आपलं तसंच झालंय. आपण परमार्थ नौकेत बसलोय, सत्कर्माचे वल्ले घेऊन दिवस रात्र नाव वलवतोय, पण आपला सुद्धा अंतकरणाचा प्रेम नावाचा दोर प्रपंचरूपी लिंबाच्या झाडाला बांधलाय. तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपली परमार्थ नौका परमात्म स्वरूप रूपी पैल तीराला जाऊ शकत नाही. विठाला आपल्या जीवनात भक्ती चालली आहे कोरडी, आणि तुकोबारायाला भक्ती अपेक्षित आहे जिव्हाळ्याची. जिव्हाळ्याची भक्ती ज्याच्याकडे असेल तुकोबाराय त्याचं दैववान म्हणून कौतुक करतायत. भक्तीचा जीव
माने तोची दैवाचा भक्ती जिव्हाळ्याची असली पाहिजे. आपली कोरडी भक्ती आहे, जिव्हाळ्याची भक्ती सुटसुटीत सांगतो. जे काय करायचं ते देवासाठी. देव माझा 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 देव माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी परमार्थ भक्ती त्याच्यासाठी करायची आणि त्याची म्हणून करायची. आणि ज्यांनी ज्यांनी त्याची म्हणून केली ते दैवाचे पुतळे ठरले. मग त्यांनी संसारात राहिले पण भक्ती त्याच्यासाठी केली. बघा तुम्ही, त्यांनी त्यांच्या जीवनातले सगळे व्यवहार त्याच्या नावे करून टाकले. दळिता कांडिता तुझ गाईन रे, दळिता कांडिता तुझ गाईन रे. काम त्यांनी संसारातली केली पण त्या कामाचा विषय देव करून टाकला. येऊ कान्हाईनी दळिना एकली, एकली दळिता शिनले हात लावी वहिनी. येऊ कान्हाईनी दळिना एकली. मग ह्या कामात देवाला उभं राहावं लागलं त्यांच्या मदतीला. महिला मंडळ, थंडी घालवतो तुमची, 2 कडवे म्हणायचे माझ्या मागे. जात म्हणता येईल की जात तुम्हाला म्हणायचं हो का? नाही नाही म्हणलेलं बरं. हे जात्यावर बसतील आणि खुंटा उपटून नाशिकला नेतील. तुम्ही शांत ऐका, त्यांना म्हणू देऊ आपण पुढे म्हणू. सुंदर माझे जात ग फिरते बहुतेक, शाबास. सुंदर माझे जात ग फिरते बहुतेक, आबोगा गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. वा वा. हे सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओ गाऊ प्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, आवो गाऊ प्रतारा तू ये रे बा विठ्ठला, आवो गाऊ प्रतारा तू ये रे बा विठ्ठला. धन्यवाद. शाबास. टाळ्या वाजवा. माझ्यासाठी नाही, तुमच्या घरच्यासाठी. धन्यवाद. जनाबाई जात्यावर बसायच्या. देवाला दैवाची भक्ती, दैवाचा पुतळा आणि जिव्हाळ्याची भक्ती काय बघा. जनाईचा हा आवाज कानावर पडला, देवानं जावं समोरून बसावं. दळायला दोघीच असतात ना, आणि मग दोघी बसल्यावर गाणे असतात. एकीनं पुढं आणि दुसरीनं मागं म्हणायचं. आता मागचीचं पाठ नसलं तरी तिनं गुणगुण गुणगुण करायचं. आपल्या भजण्यापेक्षा बाया हुशार मारा. भजण्याने पुढं प्रमाण म्हणलं तर मागच्याचं पाठ नसल्यावर भजने गप उभे राहते. पण त्यांचं तसं नाही. पुढचीनं गाणं म्हणलं मागचीचं पाठ नसलं ती जोडून घेते. पुढची म्हणली माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप, मागची म्हणते नरे 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 चलू. एकदा तर अशी गोड मजा आली महाराज. एक वारकरी बाई आणि एक आपली सर्वसाधारण बाई. वारकरी बाईनं केलं ना सुरू गाणं पुढं, ती साधी बाई मागं बसली. हिनं सुरू केलं माझा भाऊ ग त्र्यंबकाला, माझा भाऊ ग नाशिकाला, माझा भाऊ ग परळीला, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग पंढरीला, माझा भाऊ ग सासवडाला, माझा भाऊ ग मुक्ताईला. आता इतके तीर्थक्षेत्र त्या साध्या बाईला कुठं माहिती आहे? ही सगळा महाराष्ट्र फिरून आलेली, हिनं एवढे तीर्थ म्हणले. आता त्या साध्या बाईला तीर्थ नावं पाठ नाही पण डोकं छान. तिनं बरोबर डोकं लावलं सुरू केलं जिथं चिथं तुझा भाऊ, तिथं तिथं माझा भाऊ. चलू दे रात्रभर म्हणले, जिथं तुझा भाऊ आहे तिथं माझा आहेच. आता जनाईचं देवाचं असं झालंय पा. जनाई पुढं म्हणते
पांडुरंग आमचा पिता रखुमाया मुची माता. देव माग म्हणतो पांडुरंग आमचा पिता रखुमाया मुची. घ्या जात डोक्यात घालून. रखुमाई त्याची कोण आहे? बायको. आणि तो काय म्हणतोय? माता. भक्ती जिव्हाळ्याची असेल तो दैवाचा पुतळा देवाला स्वतःच्या पत्नीचा आणि कुटुंबाचा आणि स्वतःचा विसर पाडण्याला भाग पाडतो. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या कोणत्याही संतांनी संसार सोडलेला नाही, पण परमार्थ त्या उंचीचा केला. संसारातल्या प्रत्येक वस्तूत परमार्थाने. सावता बाबाचं चरित्र पहा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठनाडा अवघी व्यापिली पंढरी उसगाजर रताळू अवघा झाला से सावता म्हणे केला मळा, केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कामं त्यांनी संसारातली केली, पण त्या कामात देव पाहिला तोची दैवाचा पुतळा. राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जीवनातला एक प्रसंग डोळ्यापुढे आणतो तुमच्या. वामन भाऊंनी बाबांना किती थोरवी प्रदान केली बघा. दैवाचा पुतळा. भगवान बाबाच्या आईचं निधन झालं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाऱ्या हाती माप. हजारोंचा जनसमुदाय सुपेसावर गावी बाबांच्या आईच्या अंत्यविधीला दाखल झाला. वामन भाऊला बातमी कळली. वामन भाऊ विरक्त शिरोमणी. माऊलींनी जे वर्णन केलं ना, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे, तसं जीवन जगले महाराज. एकदा वारकरी दीक्षा घेतली, ब्रह्मचारी राहायचं ठरलं, पुन्हा स्त्री देहाचा स्पर्श वामन भाऊंनी आयुष्यात करून घेतला नाही. वामन भाऊचा एक बारकावा सांगतो चरित्रातला. 1972 साली दुष्काळी दौरा. देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या, मराठवाड्यात आल्या होत्या. मोहटादेवीला त्यांनी दर्शन घेतलं. बाळासाहेब भारदे त्यांचे अत्यंत विश्वासू होते, सभापती होते ते महाराष्ट्र विधानसभेचे, आणि ते वामन भाऊ भगवान बाबाचे शिष्य होते. भगवानगडाच्या स्थापनेला यशवंतराव चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, आणि भगवानगडाची कोनशिला अनावरणाचा सोहळा यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झाला होता. मग बाळासाहेब भाऊंना बाबांना खूप मानायचे. बाळासाहेबांना वाटलं देशाच्या पंतप्रधान महिला, राहिलेल्या महिला महाराष्ट्रात येत आहेत, तर त्यांच्या हातानं वामन भाऊचा सत्कार करू, पुष्पहार घालून. नियोजन ठरलं. आता पंतप्रधान राहिलेली व्यक्ती, प्रोटोकॉल असतात सगळे. कलेक्टर ऑफिसला पत्र गेली, बंदोबस्त तैनात केला, भाऊला निमंत्रण गेलं. भाऊंनी बाळासाहेबाला बोलून घेतलं. मोहटादेवी गडावर बोलून घेतलं. 2000 लोक. इंदिराजी यायला एक अर्धा तास अवकाश आहे. आणि वामन भाऊंनी 2000 लोकांमध्ये बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब, परमार्थात पाय ठेवला तेव्हापासून या देहाला कुठल्या स्त्रीचा स्पर्श झाला नाही. तुम्ही इंदिराजींच्या हस्ते माझा सत्कार करणार म्हणजे मला त्यांच्या हातानं हार घालणार. जीवनात कुठल्या स्त्रीच्या हातून हार घालून घेतला नाही. थोड्या दिवसाचं आयुष्य उरलंय, थोड्यासाठी माझ्या जीवनाला कलंक लावू नका. इंदिराजींना सांगा मी हार घालून घेणार. पंतप्रधान राहिलेली महिला हार घालायला येते
आणि त्यांना नकार देणारा महापुरुष ते वामन भाऊ बाबाच्या आईच्या अंत्यविधीला पोहोचले. चितेवर प्रेत ठेवलंय. येणारा प्रत्येक नागरिक बाबाच्या आईच्या पायावर डोकं ठेवतोय, पुढं जातोय. वामन भाऊ आले. सिंहासारखं तेजस्वी, जबडा, उंचापुरा देह, पल्लेदार मिशा, रुबाबात चालत गेले. डोळ्याला धारा लागल्यात भाऊच्या. हंबरडा फोडला भाऊन. आई म्हटले आणि भगवान बाबाच्या आईच्या पोटावर डोकं ठेवून 3 वेळा दर्शन घेतलं. माग सरकले, हंबरडा फोडला आणि भाऊ गरजले, आई सारा समाज तुझ्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेत असताना या वामनानं तुझ्या पायावर डोकं न ठेवता तुझ्या पोटावर 3 वेळा डोकं ठेवून दर्शन घेतलं. त्याचं कारण तुझ्या याच पवित्र पोटामध्ये माझ्या भगवान बाबासारखा महात्मा 9 महिने 9 दिवस तू वागवलेला आहे. असा तेजस्वी महात्मा या उदरात वाढला म्हणून ह्या उदराला मी 3 वेळेला नमस्कार केला. याला म्हणायचं तोची दैवाचा पुतळा. विठाला तुकोबाराय म्हणतात अशी भक्ती करणारे आणि देव ज्यांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत असं राहतो अशा भक्तांनाच आम्ही दैवाचा पुतळा म्हणतो. असे भक्त सोडून मग ज्ञानी असो अथवा पंडित असो अथवा शहाणा असो आमच्या मनाला येत नाही. नये माझे मना हो का पंडित. तुकोबाराय म्हणतात पंडिताशी आम्हाला देणं घेणं नाही, शहाण्या लोकांशी देणं घेणं नाही. भक्तीचा जिव्हाळा जाणतो ते आमच्या दृष्टीनं दैवाचे पुतळे. आणि देवाचंही हेच म्हणणे ऊंच नीच काही नेने भगवंता इष्टे भाव भक्ते देखो ने इष्टे भाव. देव भावाचा थोर प्रेमाचा भाव का हुका हुमयावर भावही बस सारे. का देवाकडं काही चूक नाही, चूक आपली. देव खायला तयार आहे, आपण खाऊ घालत नाही. देव यायला तयार आहे, आपण बोलवत नाही. देव नाचायला तयार आहे, आपण नाचवत नाही. देव पाळण्यात निद्रा घ्यायला तयार आहे, आपली अंगाई व्यवस्थित नाही. अच्युतं केशवं कृष्ण दामोदर रामनारायणं जानकी वल्लभ. अच्युतं केशवं कृष्ण दामोदर रामनारायणं जानकी वल्लभ. कौन कहता है भगवान खाते नहीं बेर शबरी के जैसे खिलाते हैं. कौन कहता है भगवान नाचते नहीं गोपियों की तरह तुम नचाते हैं. कौन कहता है भगवान सोते नहीं माँ यशोदा
शबरीनं प्रभू रामचंद्राला खायला काय दिलं? सफरचंद, आंबे का नाशिकचे द्राक्षे? बोर दिले हो. मला सांगा, हे छोटे मुलं झाडांचे आणले अंड्यावाला दिले, बरोबर आहे का? नाही, म्हणजे काय झालं मग? टेस्टिंग झालं ना. चाखून पाहिले, गोड बोर रामाला दिले ना आंबट फेकून दिले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, ज्या दातानं शबरीनं बोर टोकरली ते दात घासायला शबरी कोणतं मंजन वापरत होती? विठोबा दंत मंजन का पतंजली? कशाला महाराज? 1000 वर्षे तिनं आंघोळच केली नव्हती, दात घासायला कुठं तिला वेळ आहे? तिनं फक्त वाट पाहिली होती. जब मेरे राम जी का आवनी होगा शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवनी होगा शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवनी होगा शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवनी होगा शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराम तुम आसन पे बिठाऊंगी, मीठी मीठी मेरा अपने हाथों से खिलाऊंगी। मेरे अपने हाथों से खिलाऊंगी। सात में लक्ष्मण का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवरण होगा शबरी के कुटिया का पावन होगा। बगिया में जाऊंगी मैं, कली चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले में पहना, पूजा के थाली में चंदन होगा शबरी की कुटिया का पावन होगा। फक्त भावना महत्वाची आहे. तिचं ज्ञान पाहिलं नाही, तिचं सौंदर्य. भागवतात 5 गोष्टी सांगितल्या. शबरीचं सौंदर्य पाहिलं नाही, सुदामाची श्रीमंती पाहिली नाही, ध्रुव बाळाचं वय पाहिलं नाही, प्रल्हादाचं कुळ पाहिलं नाही, आणि कुब्जेची जात पाहायला तो गेला नाही. विठाला असे भक्त जिव्हाळाची भक्ती करतात, म्हणून ते दैवाचे पुतळे. यांच्या तुलनेत पंडित शहाणा, पंडित वेगळा आणि शहाणा वेगळा. शास्त्र अध्ययन केलेलं असतं त्याला पंडित म्हणायचं, आणि व्यवहार ज्ञान असतं त्याला शहाणा म्हणायचं. बरेच पंडित आहेत पण शहाणे नाही, शहाणे आहेत पण व्यवहार ज्ञान आस्खलित आहे पण शाळा शिकले नाही. सही करा म्हणलं की शाही लावा म्हणतो, पण अख्खं नाशिक विकून येईल सुरतला जाऊन, इतकं व्यवहारात चतुर असतं. आणि एखादं MA BEd आहे, MBBS आहे, BAMS आहे, DHMS आहे, ॲडव्होकेट झालंय, पण व्यवहार ज्ञानाची काडीची अक्कल नाही. बऱ्याच सुशिक्षित लोकांना 8 आणि 7-12 ह्याच्यातला फरक कळत नाही. बघा तुम्ही एखाद्या BSc BEdला विचारा 8 आणि 7-12, ते म्हणते नाही कळतो. आणि हे दुसरी नापास असू द्या, त्याला सांगा 7-12चा उतारा पाहिजे, 3 मिनिटात घेऊन येतो म्हणते. आपल्या मध्ये सगळ्या ओळखी आहेत म्हणते. तहसीलदार खिशात घालून फिरतं ते शाळा न शिकलेलं, आणि हे शिकलेलं हेलपाटे मारून बेजार होते. पंडित आणि शहाणा. 1-2 उदाहरणं सांगतो. एक पंडित महाराष्ट्रात आला, काशीला 36 वर्ष अभ्यास केलेला, महाराष्ट्रात आला, नाशिक जिल्ह्यात आला, गावागावांनी फिरू लागला. एकतर वाद करून मला हरवा, आणि मला हरवणं होत नसेल तर गाव हारलं म्हणून प्रमाणपत्र द्या. असे गठ्ठ्यावर प्रमाणपत्र घेऊन आलं ते.
फिरत फिरत हिंगणवेड्यासारख्या गावात आलं. मंदिरात बसलं. गावातल्या कार्यकर्त्या माणसांना बोलवलं, पाटील, सरपंच, सदस्य, चेअरमन वगैरे, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ. सांगितलं वाद करून मला हरवा. मला हरवणं होत नसेल तर तुमचं गाव हरलं असं मला तुमच्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर लिहून द्या. गावकरी म्हणले काय करावं. लोक म्हणले अरे गठुडं आणलं त्याने प्रमाणपत्राचं, द्या आपलं हे एक हरलं गाव म्हणून. तेवढ्यात एक शेतकरी आलं. महाराज जिंदगीत कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, अंगात गावात शर्ट कधी घातलं नाही. त्यानं शर्ट घातलं की समजावचं गावात एखादा समारंभ आहे. समारंभ असला तर शर्ट, नाही तर बनियानवरच गावात. असला शेतकरी आला. काय चाललं रे म्हणून पाहिलं. लोक म्हणले अरे पंडित आलाय, तो म्हणतोय मला हरवा, नाही तर प्रमाणपत्र लिहून द्या गाव हरलं म्हणून. त्यात काय अवघड आहे म्हणला, मी हरवतो पंडितजीला. गावचे शिकलेले लोक म्हणले अरे आमचं डोकं बंद पडलंय त्याच्या विद्वत्ते पुढं, आणि तू काय शानपणा करणार. संधी देऊन बघा म्हणले. मी हरलो तर शेतकरी हरल, पण माझ्याकडून पंडित हरला तर हिंगणवेड्याचं नाव महाराष्ट्रात होईल. खरे गड्या म्हटले हे. द्या चान्स. एक म्हणलं काय अडचण आहे त्याला. दिला चान्स. पंडितजी करायचं वादाला सुरुवात. पंडित म्हणले तू घालणार आहे माझ्यासोबत वाद, शर्ट तर घालून ये. शर्ट घालायचे का वाद घालायचा आहे सांगा म्हणलं. पंडित म्हणले वाद घालायचा आहे. मग माझा पहिला प्रश्न तुम्हाला. पंडित म्हणले तुझाच का. अरे मग अशिक्षित मी आहे ना, सुशिक्षित तुम्ही आहे. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं तर मी हरलो, नाही दिलं तर तुम्ही हरले. चालेल म्हणलं, पण माझी अट आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर 1.5 मिनिटात द्यावं लागेल. पंडित म्हणला अरे 1.5 कशाला, 30 सेकंदात देतो, तो विचार. वाळूचा ढीग पडलेला होता. शेतकऱ्यानं अशी वाळू घेतली आणि पंडितजीला म्हणला ही वाळू किती आहे 1.5 मिनिटात सांगायचं. पंडितजी म्हणला उपरनं पांगून टाका याच्यावर. टाकली उपरण्यात. ते खडे मोजू लागलं. 1 2 3 4. 1.5 मिनिटात मोजणं होतीत का खडे. वैतागून गेलं, नाही मोजता आली. 1.5 मिनिटं झाला पंडितजी. 1.25 मिनिटं झाले. थांबा थांबा म्हणला 15 सेकंद. 2 मिनिटं झाले. पंडितजी अर्धा मिनिटं जास्त झालाय, तुम्ही हरले. पंडित म्हणला हरलो आताच नाही, मला उत्तर आलं नाही मान्य, पण 1.5 मिनिटात हे उत्तर तू दिलं पाहिजे ना. तुला उत्तर देता आलं तर मी हरलो. शेतकरी म्हणला देणारच आहे, त्याच्याशिवाय प्रश्न विचारलाय का. मग सांग म्हणले किती हे वाळू. शेतकऱ्यानं पुन्हा वाळूत हात घातला, आशी घेतली आणि सांगितलं पंडितजी ही वाळू मुठभर आहे. ही वाळू किती आहे, मुठभर आहे. याला म्हणायचं शहाणा आणि त्याला म्हणायचं पंडित. असले पंडित असो नाही तर तसे शहाणे असो, तुकोबाराय म्हणतात माझ्या मना नाही. आणखी एक पंडित आणि शहाणा सांगतो, थांबतो. तत्पूर्वी पुरुष मंडळीने दोन्ही हात वर करा. ढोबा रखुमाय विठोबा रखुमाय कुंडली कवरदार विज्ञान दे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर विठोबा रखुमाय आणि कणये माझे म्हणा हो का पंडित शहाणा.
खूप शहाणे आहेत व्यवहारात, खूप पंडित आहेत. एक पंडित 36 वर्ष काशी क्षेत्रात अभ्यास केला. रेल्वेनं येऊ लागला काशीवरनं नाशिकला. एक नाशिकचा सिन्नर तालुक्यातला शेतकरी पोराला तिकडं सोडायला गेला होता काशीला. तोही त्याच डब्यामध्ये होता. पंडितजीनं शेतकऱ्याकडे पाहिलं. पंडितजीनं ओळख काढली. शेतकरी बुवा कुठले? शेतकरी म्हणले नाशिक सिन्नर. वा वा, मी पण नाशिकलाच निघालो. मग आता प्रवास आपला 23 तासाचा आहे. शेतकरी म्हणला हो. मग काय करणार 23 तास? शेतकरी म्हणला रेल्वेत काय करणार आहे, उड्या मारायच्या थोड्याच आहे, झोपणार. पंडितजी म्हणले मग झोपण्यापेक्षा काहीतरी खेळ खेळू आपण. शेतकरी म्हणला आता रेल्वेत काय खेळायचं, विटी दांडू मला चांगला जमतो पण रेल्वेत खेळता येणार नाही. आणि तुमचे ते छोटे मोठे खेळ मला येत नाही, ते टिचक्या मारायचं, कॅरम बोर्ड, ते गुरुचरित्र पारायण करायचं 52 पानाचं, तेही मला येत नाही म्हटले. ते 64 घरातला खेळ आहे तोही मला जमत नाही. पंडितजी म्हणले तितके अवघड खेळ नाही, सोपा खेळ खेळायचा. मी तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही उत्तर द्यायचं, तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मी उत्तर द्यायचं, आणि थोडंसं पैसे लावून खेळू, म्हणजे 2 रुपये तुम्ही तरी कमवाल नाही तर मी तरी कमवल. मी प्रश्न विचारायचा, तुम्ही उत्तर द्यायचं, नाही उत्तर आलं तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मला उत्तर देता आलं ठीक, नाही आलं मी तुम्हाला 500 देणार. शेतकरी म्हणला खेळ चांगला आहे पण नियम बदलू. पंडित म्हणले काय नियम बदलायचं? काय नाही म्हटले, मी तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही मला 2000 रुपये द्यायचे, आणि तुम्ही मला विचारायचा, मला नाही आलं उत्तर तर मी 500 देणार. पंडित म्हणला वारे शेतकरी, म्हणजे मी 500 तू 500 द्यायचे आणि मी 2000 कशामुळं? शेतकरी म्हणला आपली बरोबरी होईल कशी? तुम्ही पंडितजी मी शेतकरी, तुम्ही सुशिक्षित मी अशिक्षित, तुम्ही शहरातले मी खेड्यातला, तुम्ही भरजरी कपड्यातले मी फाटक्या कपड्यातला, जमत असलं बघा नाही तर झोपलो. पंडित म्हणला बरं ठीक आहे तसं तर तसं. पुन्हा म्हणले पहिला प्रश्न. शेतकरी म्हणला मी विचारन, कारण मी शेतकरी आहे, तुम्ही पंडित आहे, जमत असलं बघा नाही तर झोपलो. पंडित म्हणला 500 जर 10 प्रश्न याला विचारले तर जाईपर्यंत 5000 आपले तयार होतील, आणि याचे किती असून आणि काय असणार आहे विचार. शेतकऱ्यानं पहिला प्रश्न टाकला, पंडितजी या जगामध्ये असा एक पक्षी आहे जो चालताना 2 पायानं चालतो, उडताना 4 पायाचा होतो आणि आकाशात गेल्यावर 6 पायाचा होतो, असा पक्षी कोणता सांगा. तुम्ही आठवून सांगा तर मी एक झोप काढतो. पिशवी उशाला घेतली आणि झोपलं. पंडितजी काशीवरून विचार करू लागलं मनमाडपर्यंत. झोपईना, चहा घेईना, जेवणा. शेतकरी उठून जेवलंही, पुन्हा उठून चहाही घेतला, तोंड वगैरे धुतलं. मनमाडला गाडी आल्यावर शेतकरी म्हणला वा आता नाशिक थोड्या वेळात येतंय, सांगा उत्तर. पंडितजी म्हणले नाही हो, ग्रंथात बघा, कॉपी केली तरी चालेल म्हणले, काय अडचण नाही. ते म्हणले तुम्ही झोपल्यावर बघून झालंय सगळं, मग नसेल येत तर हारलो म्हणा. पंडितजी म्हणले हारलो, मग द्या 2000. 2000 घेतले शेतकऱ्याने, खिशात ठेवले आणि बसला हाताची घडी करून. पंडितजी म्हणले अहो मला उत्तर येत नाही पण तुम्ही सांगा ना. शेतकरी म्हटलं आपलं ठरलं काय होतं, प्रश्न माझा उत्तर तुमचं, नाही आलं तर 2000 द्यायचे, तुम्ही 2000 दिले, विषय संपला. पंडित म्हणला हे तर वेगळंच गणित आहे, आता तुमचा प्रश्न विचारा, मला उत्तर आलं ठीक, नाही तर 500 तर देणारच आहे. तोपर्यंत गाडी नाशिकच्या जवळ आली. आता 10 मिनिटात नाशिकला जाणार आहे. पंडितजीला वाटलं बाकीचे प्रश्न जाऊ द्या, पैसे जाऊ द्या, पण हा प्रश्न केवढा डोक्याला ताप झाला. हा प्रश्न मला पुन्हा कुठं पडला तर उत्तर पाहिजे ना माझ्याजवळ, हाच प्रश्न शेतकऱ्याला विचारू, पैसे तर गेलेच जाऊ द्या म्हटला. पंडितजीनं नाशिक 10 किलोमीटर राहिल्यावर विचारलं, सांगा शेतकरी बुवा आता तुम्ही, चालताना 2 पायाचा, उडताना 4 पायाचा, आकाशात गेल्यावर 6 पायाचा होतो, असा पक्षी कोणता. तोपर्यंत गाडी नाशिक रेल्वे स्टेशन जवळ गेली. शेतकऱ्यानं 500 खिशातून काढले, पंडितजीच्या हातात ठेवले, म्हणले मला तरी कुठं माहित आहे, घे 500. उतरलं खाली गेलं निघून. आता मला सांगा असा पक्षी असतो का? नसतोच.
नसलेल्या पक्षाबद्दल प्रश्न विचारून विद्वान पंडिताचे 1,500 रुपये घेऊन घरी गेला, त्याला शहाणा म्हणायचं. आणि एका अशिक्षित शेतकऱ्याला 1,500 रुपये मोकळ्या मनाने देऊन टाकले हारून वादात, त्याला पंडित म्हणायचं. असे पंडित शहाणे शेकड्यानं आले तरी माझे मना नये. मला फक्त दैवाचा पुतळा तो आहे जो भक्तीचा जिव्हाळा जाणे. आपण उत्साहानं हा सोहळा साजरा करतोय. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या खूप आशीर्वादानं. तुमच्याकडून अपेक्षा जास्त नाही, एकच वर्षाकाठी एकदा तरी भगवान गडावर येऊन बाबांचं दर्शन घेत जा. कधी आलात तरी चालेल, वर्षात एकदा येत जा. आणि आता तर एवढं सुंदर काम चालू आहे. विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या दगडी मंदिराचं काम चालू आहे. एक दगड 10-10 फुटाचा आहे. 10 बाय 3च्या दगडात मंदिर होतंय. 33 कोटीचं बजेट आहे मंदिरचं. आणि 26च्या आत मंदिर पूर्ण करून शास्त्रीजींनी उत्तराधिकारी नेमलाय. 26ला मंदिराचा भूमिपूजन सोहळा आणि उत्तराधिकाऱ्याचा गादीवरती बसवण्याचा कार्यक्रम एकदा संपन्न होईल. तेव्हा मंदिराचं काम बघा, हा इतिहास होणार आहे. आळंदीतल्या माऊलीच्या मंदिरानंतर माऊलींच्या दर्शनासाठी जगातला समाज जर कुठं येईल तर तो भगवान गडावर येणार आहे. एवढं वैभवशाली काम गडावर सुरू आहे. पुनश्च सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. गुणीजन मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आमचे किरण महाराज, सगळी महाराज मंडळी. कीर्तन संपवत असताना 1 मिनटं घेतो. ज्यांना दम्याचा आजार आहे त्यांच्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आणलं आहे. 6 प्रकारच्या तुळशीचा अर्क काढून बनवलेलं औषध आहे. ते औषध कसलाही जुनाट दमा असू द्या, त्या दम्यावरती ते औषध गुणकारी. आता थंडी आहे, दमा वाढतो, त्रास देतो. मी अंथरुणाला पडलेले म्हातारे माणसं त्या औषधानं चालते केलेत. इतकं चांगलं औषध आहे. ज्याला खरंच अनुवांशिक दमा आहे त्यानं किमान 3 बाटल्या घेऊन घरी ठेवा. म्हणजे पूर्ण 4.5 महिने पावसाळ्याचे तुम्हाला त्या पुरतील आणि दम्याचा त्रास होणार नाही. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यानंही ते औषध घरी ठेवा. त्याच्यासाठीही ते गुणकारी आहे. जळजळ होणं, मळमळ होणं, चक्कर येणं. आता महिलांचं तर असं अवघड झालं आहे, एसटीला तिकीट हाफ झालं आहे आणि एसटीत बसलं की यांना उलटी येते. आमचं औषध घ्या आणि इथून आळंदीला मोकळ्या मनानं एसटीत बसून या, त्रास होणार नाही. ज्याला अजीर्ण होतं, अपचन होतं, ॲसिडिटी होते, करपट ढेकरं येतात, पोट गच्च राहतं, पोट सकाळी मोकळं होत नाही, अशा लोकांनी ते औषध घ्या. 4थ्या दिवशी फरक पडेल. ज्याला शुगर सारखा 400च्या पुढं असतो, 300च्या पुढं असतो, त्यांना औषध सुरू करा. 8 दिवसात शुगर 150वर आलेली असेल. ज्याला बीपीचा त्रास आहे त्यांना औषध सुरू करा. बीपी लोही होणार नाही, हाय होणार नाही. थरथरी घाबरल्यासारखं होणं, 200 रोगांवर रोगप्रतिकारक म्हणून काम करणारं ते प्रभावी औषध आहे. संग्रही ठेवा. इथं गाडी लावली ड्रायव्हरनं, MH 44 77 33. गाडीत औषध आहे. 200 रुपयेला 1 बाटली आहे. ज्याला हवी त्याने घ्या. औषध घ्यायची पद्धत, सकाळी अर्धा ग्लास पाण्यात, साधं घ्या, कोमट घ्या. कोमट घेतलं थंडीत तर चांगलं. अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये औषधाचे 3 थेंब टाका. पाणी हलवा, तेवढं औषध पिऊन टाका. अर्धा तास औषधावर काही घ्यायचं नाही. जेवण नाही, चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही. असं गुणकारी औषध आहे. ज्यांना घ्यायचं त्यांना घ्या. 15-20 मिनटं कीर्तनानंतर मी थांबणार आहे. तुकोबाराय म्हणतात, पंडित शहाणा माझ्या मनाला येत नाही, नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकी. ज्यांचं परमात्म्याच्या नामरूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय त्यांचा मी दास व्हायला तयार आहे. आणि जसं दैववान म्हणून तुकोबाराय त्याच्याकडे पाहतात, तसं शुद्ध म्हणून सुद्धा तुकोबाराय त्याच्याकडेच पाहतात, ज्याच्या जीवनामध्ये नवविधा भक्तीनं प्रवेश केलाय. शेवटचं तुका माने नवविधा, 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 भक्ती जाणे तोची सुद्धा, भक्ती जाणे तोची सुद्धा.
आणि कनाय माझे मन भक्ती झाला तोची शुद्ध भक्ती झाला तोची शुद्ध आणि कनो हे माझे मना आणि कनो हे माझे मना हो का पंडित शाना तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध शुद्धी दोन प्रकारची असते आतली आणि बाहेरची एरवी तरी टाळी वाजवून आमच्या पाठीमागे म्हणा निवृत्ती राया
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलले